वर्षाची मेहनत या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर कोरेगावचे मुख्य मानकरी आदरणीय मयूरराव साळुंके या कोर्ले आणि गोविलगावच्या मानकरी गावकरी आणि ग्रामस्थांच्या एकत्रित सहकार्यातून गोविल गावातील उंबरमाळा या ऐतिहासिक ठिकाणी या दोन्ही बहिणींचा नयनरम्य भेटीचा सोहळा साजरा होणार आहे. खऱ्या अर्थानं प्रवासाची राखण करणारी मातृत्व केंद्र असलेली आहे आदिती भक्तांवरील कृपेसाठी प्रतिष्ठित आणि जोरदार पद्धतीने जेसीबीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रमाणामध्ये या ठिकाणी औक्षण घेण्यात आलेलं आणि पुष्पवृष्टी अर्पण करून या ठिकाणी ग्रामदेवता विठला देवी आणि ग्रामदेवता अधिष्ठित रिंगणामध्ये आगमन झालंय. मी सर्व लोकांना विनंती करतो की या ठिकाणी दोन्ही आईंची भेट होते. ग्रामदेवता विठला देवी आणि ग्रामदेवता अधिष्ठी माता यांचा जयघोषामध्ये या ठिकाणी भेट होते. हा नयनरम्य सोहळा अविस्मरणीय सोहळा 3 वर्षांनी दोन्ही बहिणींची भेट होते. आई विठला देवीला आतुरता असते आपल्या बहिणीला अधिष्ठीला भेटण्याची आणि हा भेटीचा क्षण या ठिकाणी आलेला आहे. मी सर्वांना विनंती करतो जे पालखी खेळवणार आहेत त्यांनीच रिंगणामध्ये थांबायचंय. बाकी सर्व ग्रामस्थांनी रिंगणाच्या बाहेर यायला हरकत नाही. आपण बाहेरून आपण फोटोग्राफी करा, व्हिडिओग्राफी करा.
आणि उत्साह मात्र शेरीला जाऊन पोहोचलेला जोरदार उत्साहामध्ये जयघोषामध्ये दोन्ही आईंचा गजर करत या ठिकाणी उंबरपाड्याच्या रिंगणामध्ये दोन्ही बहिणींच्या भेटीचा हा नयनरम्य सोहळा साजरा होतोय. जोरदार जयघोष या ठिकाणी होतोय. या ठिकाणी शशिकांत जाधव आमचे मित्र यांचं देखील ओळ गावाच्या वतीनं ओळच्या सुपुत्र यांचे हार्दिक स्वागत. भक्तगणांचा उत्साह शिगेला पोचलेला आणि खऱ्या अर्थानं हा साजरा होतोय तो दोन्ही बहिणींच्या पालखीचा भेटीचा वा त्या वास्तव्य अतिशय उत्साहामध्ये उन्मेषामध्ये जोशपूर्ण वातावरणामध्ये पावित्र्य राखत ग्रामदेवता अधिष्ठी आणि ग्रामदेवता विठ्ठलाई माता यांच्या पालखी खेळवल्या जातात. त्या उंबरपाड्याच्या या ऐतिहासिक रिंगणात दर 3 वर्षांनी या ठिकाणी ग्रामदेवता विठ्ठलाई आणि मला वाटतं अधिष्ठीची भेट होत असते. आता परत 2029 मध्ये ही भेट होईल. तोपर्यंत हा क्षण आपल्याला सर्वांना साठवायचा आहे तो आपल्या हृदयामध्ये. सन्माननीय सामाजिक कार्य